मुंबईत जनाक्रोश मोर्चाला या ठिकाणी सुरुवात, तर संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी मोठं जनांदोलन। मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान हा मोर्चा, मारेकरांना फाशीची शिक्षा देण्याची आता मागणी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंकडून पुन्हा उपोषणाचं हत्यार, अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंच्या आमरण उपोषणाला सुरुवात, कुणबी जात प्रमाणपत्र वाटपासह सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी। तर मराठा समाजातील नेता कोण हे दाखवण्यासाठी सुरेश धस आणि जरांगेंमध्ये स्पर्धा, गुणरत्न सदावर्तेंची टीका, तर मी टॉम अँड जेरी पाहायचं सोडून दिलंय म्हणत धसांचा सदावर्तेंना मिश्किल टोला। अक्षय शिंदेनं अत्याचार केलाच नाही, ज्यांनी अत्याचार केला त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या, पोलिसांनी फेक एन्काउंटर घडवून आणला। बदलापूर अत्याचार प्रकरणात जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप। आरोपी वाल्मिक कराडचं बीड जिल्हा रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन, कराडला दुसरा कोणता आजार आहे का याची तपासणी सुरू, तर वाल्मिक कराड अत्यंत ठणठणीत, सगळे रिपोर्ट सार्वजनिक करा, दमानिया आक्रमक। आजपासून एसटीचे नवे दर लागू होणार, एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ, मुंबई ते पुणे प्रवास 80 रुपयांनी वाढला, तर आता प्रवाशांमध्ये यामुळे नाराजीच असू। गोरेगावच्या दिंडोशी भागातील फर्निचरच्या गोदामाला आग, तर परिसरात यामुळे प्रचंड धुराचे लोट, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू। वाई बस स्थानकासह पुण्याच्या हिंजवडीतील अपघाताचे 2 थरारक व्हिडिओ समोर, हिंजवडीमध्ये स्कूटरवरून जाणाऱ्या 2 तरुणींचा भरधाव डंपरखाली चिरडून मृत्यू, तर वाईमध्ये भरधाव कारनं 5 जणांना उडवलं, 1 जण ठार। मालाड आणि गोरेगावच्या काही भागामध्ये आज पाणी पुरवठा बंद, मालाडमध्ये जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी हा महत्त्वाचा निर्णय, तर पालिकेकडून आता मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। भारत आणि इंग्लंडमध्ये आज दुसरा T20 सामना, चेन्नईच्या खेळपट्टीवर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होणार, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला रोखण्याचं इंग्लंडसमोर आव्हान।